काय मग काल बनवलं सरकार. हं? छान केलं. तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्षानंतर तुम्ही घेतलेली रविवारची मालिकेमध्ये आज मला विषय सुचवण्यात आला की 24 नोव्हेंबर 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किमान रविवारच्या दिवशी तरी बौद्धांनी विहारात गेलं पाहिजे. नाही, कर्तव्य हा शब्द वापरलाय त्यांनी. त्यांचं बौद्धांचं कर्तव्य आहे. जबाबदारी आणि कर्तव्यापासून आपल्या समाजाची फारकत झालेली आहे आणि म्हणून आम्हाला बाबासाहेबांच्या त्या शब्दाचं गांभीर्यही कळलं नाही. बाबासाहेबांनी 3 वेळेस म्हटलेलं आहे. 24 नोव्हेंबर 1920 महारांची एक परिषद भरवली होती सासवडला आणि त्या परिषदेमध्ये बाबासाहेबांनी एक मंत्र दिला होता. तेव्हा बाबासाहेब पण महारच होते ना, है की नाही. आणि त्या परिषदेमध्ये बाबासाहेबांनी, तुम्ही जर विचार केला असेल की बाबासाहेबांनी सगळे ठराव हे महारांच्या परिषदेमध्येच घेतले. मग लक्षात येत असेल तुम्हाला की बाबासाहेबांनी महारांना एकत्र व्हायला सांगितलं हे तेव्हापासून. मग तुम्हाला मोजक्या तुमच्या बुद्धिजीवी लोकांना काही काही परिषदा, मानगावची परिषद आहे की नाही, येवल्याची परिषद, अशा परिषदा तुमच्या डोक्यात असतील. परंतु परिषदाच का घेतल्या हे मात्र कधी डोक्यात आलं नाही. म्हणून 1920 त्यांनी घेतलेली सासवडची परिषद एक आपलं पत्र चालू करावं याच्याकरता घेतली होती. त्या परिषदेमध्ये आणि मग पहिलं आपलं मूकनायक चालू झालं. त्या परिषदेमध्ये आमचे अनाडी बापदादे, कर्तव्य म्हणतो आपण, बाबासाहेबांनी कर्तव्य हा शब्द वापरला त्याच्याशी की बाबासाहेबांनी त्या परिषदेमध्ये जे जे ठराव पास केले त्या आमच्या अनाडी बापदाद्यांनी अंमलात आणले की नाही. दुसरी कुठे घेतली बाबासाहेबांनी, दुसरं कुठं वापरलेलं आहे? 24 नोव्हेंबर 1954 काठमांडूमध्ये तेव्हाही बाबासाहेब महारच होते, बुद्ध झाले नव्हते. पण बाबासाहेबाला काठमांडूमध्ये जागतिक बौद्धाच्या संमेलनाला बाबासाहेबाला निमंत्रण दिलं होतं आणि बाबासाहेब तिथे गेले होते. बोधिसत्व होते बाबासाहेब. म्हणून बाबासाहेबांनी चापलुसी कुठे केली का? जागतिक लेवलच्या बौद्धांना सांगितलं बाबासाहेबांनी तिथे की जर तुम्हाला बौद्धाचा धम्म वाढवायचा असेल तर जिथे भारतामध्ये बुद्धाचा उगम झाला तिथे तुम्ही लोकांनी विहार बांधा. हे 1954 कधी सांगितलेलं बाबासाहेबांनी? काठमांडूमध्ये. आणि 14 ऑक्टोबरला 1956 जेव्हा दीक्षा घेतली त्याच्यानंतर 24 नोव्हेंबर 1956 सारनाथमध्ये बाबासाहेबांनी मात्र तिथं स्पष्टपणाने सांगितलं, कारण तेव्हा बाबासाहेब बुद्ध झाले होते. बाबासाहेब बुद्ध झाले होते म्हणून बाबासाहेबांनी शब्द वापरला की आता भारताच्या बौद्धांनी किमान रविवारी तरी बुद्ध विहारात गेलो पाहिजे. काय पार्श्वभूमी होती याच्या पाठीमागची? बाबासाहेबांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला होता. थोडे दिवस नाही, किती वर्ष? 5 वर्ष केला होता. तुम्हाला इतिहास माहिती आहे की नाही माहिती नाही. पंढरीच्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये महारा मांगा चांभाराला प्रवेश द्यावा म्हणून साने गुरुजींनी उपोषण केलं होतं. आणि मग बाबासाहेबाला एका जणांनी प्रतिक्रिया विचारली तर बाबासाहेब म्हटले की त्यावेळेस माझी चूक होती, मी काही चुका केल्यात की मी मंदिरात जाण्याचा सत्याग्रह केला, कारण माझी अपेक्षा होती की हा धर्म सुधारेल. परंतु आज माझी खात्री झाली की हा धर्म कशानेही सुधारणार नाही. म्हणून आता मला मंदिरात जायची गरज नाही. कारण मंदिरात तेव्हाच मला जाण्याची गरज का वाटत होती तेव्हाही की तेव्हा मी त्या देवाच्या दर्शनाकरता आग्रह धरत नव्हतो, तर माणसाला माणुसकीप्रमाणे धम्मानं वागवावं आणि आम्ही माणूस आहोत ह्या हट्टापायी मी तो सत्याग्रह केला होता. म्हणून त्या देवाशी माझं काही जास्त घेणं देणं नव्हतं. आणि म्हणून बाबासाहेब सारनाथला बोलले, अजूनही आम्ही परत विचार करत नाही, योगायोग नव्हते.
सारनाथला भगवान बुद्धाचं पहिलं धम्म प्रवचन आहे. एवढं सिरियस नाही, भगवान बुद्धाचं ते पहिलं धम्म प्रवचन आहे. तर त्या सारनाथाला बाबासाहेब आंबेडकरांचं शेवटचं भाषण आहे. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी कधीही भाषण केलेलं नाही. हा योगायोग नाहीये. हे बुद्ध धम्मामध्ये चालत आलेली आणि घडवून दिलेली बुद्ध धम्माची ती क्रिया आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीचा योगायोग नाही. भगवान बुद्धांनी शाल वृक्षाखालीच जन्म घ्यावा आणि शाल वृक्षाखालीच आपलं महापरिनिर्वाण करावं, हे योगायोग नाहीये. बुद्धांनी हे समजून घ्यायला हवेत. तसंच पहिलं धम्मावर चक्र प्रवचन भगवान बुद्ध सारनाथला करतात आणि बोधिसत्व आपलं शेवटचं भाषण सारनाथला देतात. आणि काय सांगतात तिथे? एक मोठं आहे की प्रत्येक बुद्धाने किमान रविवारच्या दिवशी तरी बुद्ध विहारात गेलं पाहिजे. काय होतं बाबासाहेबांनी? की बाबासाहेबांनी ज्या तुम्हाला मंदिरात जायला नाकारलं, कृष्णाने रामाला देव मानायला नाकारलं, त्यांची पूजा करायला नाकारली, तिथे बाबासाहेब विहारात जायला सांगतात. का सांगतात? परत मी पहिलं सांगितलं की बाबासाहेब परिषदा घेत आले. मग विहारामध्ये काय करायचं? मूर्ती पूजाला जायचंय का? जर बाबासाहेबांनी सांगितलं हे तुमचं कर्तव्य आहे, तर आम्ही कर्तव्याची व्याख्या तरी काय करतो? कर्तव्याची व्याख्या आम्ही काय करतो? मग कधी कधी आपण म्हणतो की ना, मुलाला वाढवणं हे तुमचं कर्तव्य आहे. जर लग्न केलं असेल तर बायकोलाही पोसणं तुमचं कर्तव्य आहे. आई बापाच्या पोटी जन्म घेतला तर आई वडिलांची सेवा करणं हे तुमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून तसंच बाबासाहेबांनी तुम्हाला दिलेला धम्म, तर त्या धम्मानुसार आचरण करणं हे तुमचं कर्तव्य आहे. ह्या कर्तव्याचा आम्हाला भूल पडली. मला वाटते म्हस्के साहेबांनीच मला एक आमच्या महाथेरोच्या हे पाठवलं. मला ते तुमच्या अगोदर माझ्याकडे 25 जणांनी पाठवलं होतं, कारण ते आमच्याशी संबंधित होतं म्हणून ते लगेच सांगतात ना. कारण कधी कधी काय होतं की पोरांनी केलेली चूक बापाच्या लक्षात आणायला सगळा समाज येत असतो. तसंच आहे की आमच्या व्यक्तीने चूक म्हणता येणार नाही त्याला. मग आपण इथे म्हणतो बाबासाहेबांनी आम्हाला विहारात जायला सांगितलं, तर आपण थोडा निगेटिव्ह विचार करू ना, की आत्ताची आमची शिकले सवरलेली पिढी किंवा तुम्ही म्हणत असाल की विहारात का नाही गेलं पाहिजे, याच विश्लेषण तुम्ही सगळेजण करतात. आणि पहिलं विश्लेषण असतं की भगवान बुद्धांनी आमचा धम्म वैज्ञानिक आहे सांगितलं, आणि म्हणून त्या विहारात जाऊन त्या मूर्तीच्या पुढे डोकं ठेवणं हे काही आम्हाला जमत नाही, कारण बुद्धांनीच नाही सांगितलं. ही पृथ्वी कुण्याही देवाने किंवा कुणी निर्माण केली नाही, हे भगवान बुद्धांनीच. भारद्वाज आणि वशिष्ठ यांना आपण बघितलं असेल, बुद्ध आणि त्याचा धम्म तुम्ही जरा व्यवस्थित ग्रहण केला असेल तर त्याच्यात भगवान बुद्ध व्यवस्थित समजावून सांगतात की बाबा रे, ही पृथ्वी कुणीही निर्माण केली नाही, ती उत्क्रांत झाली. आणि मग आमचा शिकले सवरलेला मानतो की बुद्धाने सांगितलंय, मग कशाला जायचं विहारामध्ये? काय आहे त्या विहारामध्ये? बरं, दुसरी गोष्ट, त्यांचा तोही युक्तिवाद तुम्हालाही पटत असेल, त्याचा नंतरचा युक्तिवाद असतो की ज्ञानार्जन करण्याकरताच त्या विहारात जायचंय, तर मग ज्ञान देणारे तिथे आहेत का? आणि मग त्या तुम्ही पाठवलेल्या व्हिडिओचा संदर्भ लागतो. कारण जर विहारात गेलो तर किमान आम्हाला बुद्ध सांगणारा तिथे त्या लेवलचा शिक्षक असायला हवा, तर आम्ही बुद्ध विहारात जाऊ ना. आणि जर नसेल तर मग तो त्यांचा युक्तिवाद लागू पडतो की नाही, की आम्ही का जावं विहारामध्ये? मग परत तिथे तिसरा त्यांचा हे असतो की विहारामध्ये आम्हाला कुठलंही वैज्ञानिक ऐकायला मिळत नाही किंवा मग आम्ही घरीच राहिलेलं काय वाईट आहे? आणि आजच्या दृष्टीने मी नेहमी सांगत आलो त्याप्रमाणे की कुठल्याही मुलाला जर इंग्लिश यायचं असेल तर त्याला कॅनव्हाटमध्ये टाकावं लागतं. मराठी शाळेत टाकून तो ABCD शिकेल का? तसंच आहे की जर विहारात जाण्याचा आग्रह बाबासाहेबांनी करतोय म्हणून सांगितलं की दुर्दैव, बाबासाहेब 14 ऑक्टोबर 1956 ला दीक्षा घेतात, 24 नोव्हेंबर 1956 ला विहारात जायला सांगतात आणि 6 डिसेंबर 1950 ला त्यांचं महापरिनिर्वाण. तुम्ही विचार करा की त्या बाबासाहेबाची आपल्याकडनं केवढी मोठी अपेक्षा होती. कारण त्यांना कळून चुकलं होतं की मी जास्त दिवस जगणार नाही, आणि म्हणून बोधिसत्वाने केलेली प्रतिज्ञा
की हिंदू धर्मात जन्माला आलो हे माझं हातात नव्हतं. कुणाच्याही पोटी जन्माला येणं कुणाच्या हातात आहे का? पण मरण हे माझ्या हातात आहे आणि मी हिंदू म्हणून मरणार नाही. ती प्रतिज्ञा त्यांनी एवढ्याला केली होती, पण ती नागपूर राजांनी कंप्लीट केली आणि अवघ्या 50 दिवसानंतर त्यांचं महापरिनिर्वाण होतं. म्हणून बाबासाहेबांनी आमच्यावर केवढा मोठा विश्वास टाकला होता. तेव्हा विहारही एवढी मोठी झाली नव्हती. आणि बाबासाहेब आम्हाला सांगतात की ते तुमचं कर्तव्य आहे, तुम्ही विहारात गेलं पाहिजे. म्हणजे बाबासाहेबांच्या कोणाकोणाकडून अपेक्षा होत्या? सामान्य माणसाला विहारात जायला सांगितलं, परंतु आमच्यासारख्या कुणा अपेक्षा केल्या होत्या ना की बाबा तो विहारात बसणार आहे तर तुम्ही त्याला शिकवलं पाहिजेस. पण आम्ही दोघांनी बाबासाहेबांची ही अपेक्षा, आमचं असणारं कर्तव्य आम्ही पार केलंय का? आत्मपरीक्षण आम्ही कधी करणार आहोत का? नाही. कारण जर तो व्हिडिओ बघितला तर आम्हीही त्या बाबासाहेबाच्या कर्तव्याला उतरलो नाही. आणि मग कधी कधी आमचे युक्तिवाद एवढे भयानक असतात की बाबासाहेबांनीच आम्हाला लोकशाही दिली आणि लोकशाहीचा अर्थ म्हणजे आमच्या विचार स्वातंत्र्यावर कुणी किंवा आमच्या भाषण स्वातंत्र्यावर कुणी किंवा आमच्या आचार स्वातंत्र्यावर कुणीही गदा आणता कामा नाही. अरे मूर्ख माणसांनो, बाबासाहेबांनी परत तिथेच सांगितलेलं आहे की स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. स्वातंत्र्य जरूर दिलं, पण त्याला लागून तुम्हाला कर्तव्यही दिली. आणि मग कोणाच्या प्रती कोणाची काय कर्तव्य आहेत ते आम्हाला समजले नाही. म्हणून मीही भिक्षू मोठ्या यांनी सगळ्या समाजाला आवाहन करतो की तुम्ही जलीलला मतदान करा, आहे की नाही? मग ते माझं खरं स्वातंत्र्य आहे का बाबासाहेबांनी दिलेलं? तो माझा स्वैराचार आहे. आणि मी मागेही सांगितलं, आता कठोरपणाने भिक्षूच्याही चिकित्सा झाल्या पाहिजे तर उपासकाच्याही चिकित्सा झाल्या पाहिजे. की आम्ही समाज म्हणून तरी लायक आहोत की नालायक आहोत? भिक्षू म्हणूनही आम्ही धम्म सांगण्याच्या लायक आहोत की नालायक आहोत? आणि म्हणून जसं आपण त्याची चिकित्सा केली की विहारामध्ये भिक्षूनी धम्म सांगावा का? जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघितला तर तो एक पट्ट्या म्हणतो, हो इथेच बसा आणि धम्म सांगा. मी चॅलेंजने सांगतो की त्याने एकही दिवस भिक्षूला भोजन दिलं नसेल. कारण का? की धम्माची चिकित्सा करत असताना आम्हाला जर भिक्षू मधले दोष बघायचे असतील तर त्या भिक्षू करता आम्ही भूमी तरी निर्माण केली का? हेही बघावं लागेल ना आम्हाला. बाबासाहेबांनी याच्याकरता विहारात जायला सांगितलं होतं. बाबासाहेब काय वेडे होते का? कारण बाबासाहेबाला माहिती होतं की जेव्हा तुम्ही एकत्र याल तेव्हा साधक बाधक चर्चा करून तुम्ही समाजाच्या उत्थानाकरता तुमच्याकडे असणारी अक्कल द्याल आणि दुसऱ्याजवळ असणारी अक्कल समूहामध्ये घ्याल. म्हणून बाबासाहेबांनी तुम्हाला विहारात जायला सांगितलं. आम्ही नाही जात विहारामध्ये. दोन गोष्टी आहेत. विहारामध्ये जाल कधी? कारण तुम्ही जे युक्तिवाद करता, प्रत्येक बाजूला दोन बाजू असतात. की जर आम्ही त्या विहारात गेलो तर आम्हाला ज्ञान देणारे त्या लायकीचे भिक्षू बौद्धाचार्य किंवा धम्माचारी नाहीये. प्रयोग भरपूर झाले ना. भिक्षू कमी होते म्हणून भैयासाहेबांनी संकल्पना आली की बौद्धाचार्य निर्माण करा. बौद्धाचार्य निर्माण केले आम्ही, पण बौद्धाचार्य नाही झाले, ते आचार्य झाले. आचार्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही. आचार्य म्हणून शिक्षक म्हणतात, ऍक्च्युली शिक्षक नाहीये. आचार्य ह्या माणसाला धर्मावरती धम्मावरती किंवा अध्यात्म सांगणारा गुरु म्हटल्या गेलं, त्याला आचार्य म्हटलं. म्हणजे ज्ञान सांगणाराचं आचरणही चांगलं असावं, त्याला काय म्हटलं? आचार्य म्हटलं. आणि म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही विहारात गेलं पाहिजे. तर विहारात जाण्यापाठी मागचा बाबासाहेबाचा तो हेतू होता. कारण बाबासाहेबाला माहिती होतं, बाबासाहेबांनी व्याख्या केली होती, बाबासाहेबांनी अभिमानानं सांगितलं होतं की मी महार जातीत जन्माला आलो, त्याचा मला अभिमान आहे. का सांगितलं होतं मला अभिमान आहे? मागे मी तुम्हाला बोललो की महापुरुष हा त्यांचा समूह निर्माण करत असतो. बाबासाहेबांनी तेच सांगितलं होतं. कारण जर मी महार जातीत जन्माला नसतो आलो तर शक्यता आहे की मी एवढा मोठा नसता झालो. कारण का? मीही तुम्हाला उदाहरण दिलं होतं की बाबासाहेबाच्या अगोदर मातंग समाजामध्ये मुक्ता साळवे नावाची 7 वर्षाची पोरगी बाबासाहेबापेक्षाही विद्रोह बोलत होती त्यावेळेस.
परंतु समाज जागृत नसल्यामुळं ती महापुरुष नाही होऊ शकली. कारण महापुरुष घडवायलाही त्या समाजाची गरज असते. आणि म्हणून तो समाज त्यावेळेस झोपलेला होता, म्हणून मुक्ता साळवे महापुरुष नाही होऊ शकली. परंतु तुमचा महार समाज थोडस स्फुल्लिंग दिल्यानंतर जागृत झाला आणि बाबासाहेब महापुरुष झाले. आणि म्हणून बाबासाहेबाला तुमच्यावरती तोच विश्वास होता की माझी ही जमात पुढे अशीच उत्क्रांत होत जाईल, उत्कर्षित होत जाईल. दुर्दैवाने आपण ते झालो नाही. मी नेहमीच्या प्रवचनात सांगत असतो की क्रांती आणि प्रतिक्रांती, भारतामध्ये भगवान बुद्धांनी धम्मचक्राचं प्रवर्तन केलं, धम्मचक्र फिरवलं. परंतु त्याच भारतामधून हा धम्म लयाला गेला. कारण का? मिलिंद प्रश्नामध्ये तुम्ही जर वाचलं असेल तर त्यांनी 3 कारणं दिलेली आहेत. मिलिंद राजांनी प्रश्न विचारला की धम्म कधी लयाला जातो, तेव्हा नागसेन सांगतात की धम्म 3 कारणाने लयाला जातो. एक, तो जर म्हणजे तात्पुरता धम्म असेल की कुठल्या तरी कारणाकरता आपण त्याची निर्मिती केली आणि त्याला फळ नाही आलं तर तो लयाला पावतो. दुसरं कारण त्याने सांगितलं होतं की त्या धर्मामध्ये जर उपाध्याय नसतील, शिक्षक नसतील तर तो लयाला जातो. आणि चौथं कारण सांगितलं होतं की त्याच्यामध्ये जर अनाचार बोकाळे तर मग मात्र तो धम्म लयाला जातो. बाबासाहेब क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये सांगतात की ही 3ही कारणं जास्त करून याला आली नाही. परंतु शेवटचं कारण आलं होतं की ह्या धम्माला आपल्याकडे पुष्यमित्र शृंगाने जेव्हा भिक्षू कापले तेव्हा आपल्याकडे उपाध्याय राहिले नाही. आणि त्यातलं ते एक कारण आहे की इथून बौद्ध धम्म लयाला जा. मग आचार्य निर्माण करणं, उपाध्याय निर्माण करणं, आपल्याकडे कुठली प्रथा होती? भिक्षू. भिक्षूच हा आचार्य आणि उपाध्याय होता तुमच्या धम्माचा. आणि म्हणून बाबासाहेबाच्या रायटिंग अँड स्पीचेस मध्ये आलेले की बाबासाहेबाला एक प्रशिक्षित भिक्षू करण्याकरताही त्यांना एक प्रशिक्षण केंद्र चालवायचं होतं. पण दुर्दैव आपलं की बाबासाहेब आपल्यामध्ये जास्त वेळ राहू शकले नाही. ती संकल्पना मला वाटतं इथं चौक्याला साकार करण्याचा आपण प्रयत्न केला, परंतु यशस्वी होऊ शकला नाही. कारण का? मी नेहमीच सांगत असतो त्याचप्रमाणे की आपली भूमी ही बरडाची झालेली आहे, उपजाऊ राहिली नाही. कारण मी इथलंच उदाहरण तुम्हाला दिलो की ह्यात पेठे नगर, साकेत नगर, भावसिंगपुरा इथे 90% मोजून बौद्धिस्ट आहेत. मला वाटतं जवळजवळ 10 ते 12 विहार पण आहेत. भावसिंगपुऱ्यामध्ये जर आपण सगळा सर्वे केला तर 10 ते 12 विहार आहेत. केवढी मोठी प्रगती झालेली आहे आपल्यावाली. बाबासाहेबांनी विहारामध्ये जायला सांगितलं. विहार बांधायला त्यांनी जागतिक लेवलवरच्या लोकांना सांगितलं होतं. काठमांडूच्या भाषणात ते सांगतात. कारण बाबासाहेब बोधिसत्व, बाबासाहेबांना माहित होतं की गरीब समाज एवढ्या लवकर नाही बांधणार. म्हणून त्यांना सांगितलं की तुम्ही मदत करा त्यांना बांधायला, आणि तुम्हाला सांगितलं विहारात जायला. आम्ही विहार बांधून विहारात जायचं सोडून दिलं. जे कर्तव्य आम्हाला करायला सांगितलं होतं ते आम्ही केलं नाही, जे कर्तव्य त्यांना करायला सांगितलं होतं जागतिक लेवलवरती ते त्यांनी केलं नाही. आणि म्हणून आज आपली ही गती आहे. आणि म्हणून आज मला वाटतं मी उघडतं ऐकलं त्यांच्यावालं की RSSचं षडयंत्र आहे. RSSचं षडयंत्र कधी करू शकतो माणूस? की जेव्हा तुमच्यात कमजोरी दिसते. षडयंत्र करायची ताकद त्याच वेळेस माणसाकडे येते की तुमच्यामध्ये फूट दिसते, तुमच्यामध्ये कुठेतरी त्यांना कमी दिसते, तुमच्यामध्ये कुठेतरी उणीव दिसते. आणि म्हणून ते षडयंत्र केल्या जातं. त्या व्हिडिओमध्ये कोणीतरी म्हणतो की ओ भंतेजी राजकारण करू नका, तुम्ही तुमच्या इथे लेणीवर बसान धम्म सांगा. अरे राजकारण नाही केलं तर तुम्हीच अस्तित्वात राहणार नाहीत आता. आणि म्हणून भंतेजी लोकांना आता राजकारण केलं पाहिजे. मी मागच्या वेळेस म्हटलं होतं की भंतेजी लोकांनी राजकारण करू नये सांगावं, पण आता मी परत शब्द फिरवतो ना, आता भंतेजी लोकांनी राजकारण पण केलं पाहिजे. का केलं पाहिजे? तर कारण आम्ही एवढे अल्प बुद्धी झालो की आम्हाला त्यांच्या पुढच्या षडयंत्राची बू पण येत नाही. कशी बू येत नाहीये बघा तुम्ही. आत्ताची उदाहरणं देतो मी तुम्हाला. आचारसंहितेची पहिली निवडणूक आयोगाने घोषणा केली त्या संध्याकाळी वर्षा बंगल्यावरती आमच्या 18 भिक्षू भोजनाला होते.
राजकारण त्यांनी केलं होतं. आमच्या भिक्षूचा युक्तिवाद काय, आम्हाला निमंत्रण दिलं बाबा भोजनाला, आम्ही कुठेही जाऊ शकतो. मग त्याला आमच्या बुद्ध धम्माचीच काय गरज आहे. भगवान बुद्धांनीच सांगितलं की हा आचरण्याचा धम्म आहे, दुसरी बाजू लक्षात घेत नाही. अरे भल्या माणसांनो, आतापर्यंत का नाही दिलं तुम्हाला निमंत्रण? इकडे तुमची इलेक्शन डिक्लेअर होते आणि इकडे आमच्या महाथेरो लोकांना भोजनाचं निमंत्रण वर्षावरती येतं. तोही जर व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघितला पाहिजे, की त्या म्हटले ना की भवतु धम्मिको, राजा धम्मिको झाला पाहिजे, धार्मिक झाला पाहिजे. ज्या राजाच्या वर्षा बंगल्यावरती हे महाथेरो भोजन घ्यायला गेले होते, त्याला बाईट विचारली तर तो महावीराचं नाव घेत होता. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल ना, त्याला तेही माहिती नव्हतं हे बोलवणारे चिवरधारी जैन आहेत की बौद्ध आहे, तो राजा धम्मिको होता. मग आता भिक्षूंनी राजकारण केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे? मला माहिती नाही. मी आज येताना परमिशन घेऊन आलो की मी भरपूर काही बोलणार आहे, तुमच्या भिक्षू लोकांना राग आला तरी चालेल, मला त्याच्याहून काही घेणं देणं नाही. तरी ते बोलले की थोडं सौम्य बोला. म्हटलं ठीक आहे, मला जेवढं सौम्य बोलता येईल तेवढं सौम्य बोलेल. मग भिक्षू कुठून निर्माण होतो? तर तुमच्यापासूनच निर्माण होतो ना. मी इथे बसलो, तुमच्यात आणि माझ्यात एवढाच फरक आहे की मी डोक्यावरचे केस काढले, अंगावरती काशाय वस्त्र ठेवलं, आत मी तोच आहे, तुमच्यातूनच आलो. तर मी कसा असेल, तुमच्यासारखाच असेल ना. आणि म्हणून जर आम्हाला चांगले भिक्षू निर्माण करायचे असतील तर मात्र समाजही चांगला निर्माण करता आला पाहिजे. आणि म्हणून विकणारा समाज कधीही राजा बनू शकत नाही. तुम्हाला न विकणारा समाज बनवावा लागेल. आज मी थोडस बघेन, बघा कसं षडयंत्र असतं त्यांचं. 2019 ची निवडणूक घ्या खासदारांची. षडयंत्र जर लक्षात घ्यायचं असेल तर ती निवडणूक लक्षात घ्या. त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला 40 लाख मतं पडली आणि चौकडून टीका काय व्हायला लागली की बाळासाहेब आंबेडकरांना मतं खाल्ली म्हणून काँग्रेस पडली. झाला होता नव्हता त्यावेळेस षडयंत्राचा प्रचार. त्याच्यानंतर 24च्या इलेक्शनला या, 24च्या इलेक्शन मध्ये बाळासाहेब आंबेडकराला 10 लाखच मतं पडली आणि काँग्रेसची 31, इंडियाची 31 लोक निवडून आली ना. तुमच्या डोक्यात फिक्स झालं, बरोबर गणित होतं. काय मिळालं तुम्हाला? डोक्याने तुम्ही राजकारणाचा विचारच करायला लागला. आणि सगळ्यात मोठे दावे काय करतात महार लोक? तुम्हाला राग येईल महार म्हटल्यामुळे, पण मी महारच म्हणेल. काय दावे करतात की आमच्यासारखं राजकारण कोणाला समजतच नाही. अरे एक नंबरची अनाडी आहात तुम्ही, तुम्हाला राजकारणच नाही समजत आणि राजकारण तुम्हाला करताही येत नाही. चिकित्सा झाल्या तर सगळ्याच्याच झाल्या पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला कुठल्याही गोष्टीला सिम्बॉलिक द्यावा लागतं. एखाद्या गोष्टीचा कुठलाही शोध जर लागला ना, तर तो शोध तुम्हाला टेबलावरती प्रयोग करून दाखवावा लागतो, तेव्हा लोक विश्वास ठेवतात. विज्ञानावरती विश्वास का ठेवला जातं? तर विज्ञान प्रयोग करून दाखवतं. भंतेजी किंवा एखादा बुवाला प्रयोग करून नाही दाखवताय. मग आम्ही युक्तिवाद काय करतो की भगवान बुद्धाने आम्हाला चमत्कार करायला नाही सांगितलं. अरे तुला येतच नाही, कुठून करशील? कारण चमत्कार कुठले करायला नव्हते सांगितले भगवान बुद्धांनी? की जे थोतांड आहे, की जे अंधश्रद्धा आहे. परंतु भगवान बुद्धांनी तुम्हाला आचरणातले चमत्कार करायला सांगितले होते ना, की तुम्ही जर पंचशिलेचं पालन केलं तर तुझ्या आयुष्यामध्ये नक्की फरक होतो. हे तुम्हाला सिद्ध करता आलं पाहिजे, तो चमत्कार दाखवता आला पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्धाच्या वेळेच्या ज्या आमच्या संकल्पना होत्या त्या आम्ही नेमक्या मोडीत काढत गेलो. त्याला युक्तिवाद देतानाही आम्ही मात्र अतार्किक म्हटण्यापेक्षा अतितार्किक. भगवान बुद्धांनी आम्हाला तर्क सांगितला ना, आम्ही तो एवढ्या तर्कावर नेऊन ठेवला की भगवान बुद्धांनी आम्हाला मध्यम मार्ग सांगितला याचंही भान आम्ही विसरून गेलो आणि टोकाच्या तर्कावर नेऊन आम्ही तर्क सांगतो. आणि मग भानगड होते काय की बाबासाहेबांनी आम्हाला विहारात जायला सांगितलं, आम्ही त्यालाच एवढा मोठा तर्क देतो की विहारात जाण्यापासून आमच्या पाठीमागच्या पिढीला आम्ही रोखून ठेवू. का जायला पाहिजे होतं विहारामध्ये? बाबासाहेबाला त्यावेळेस माहिती होतं की विहारात जेव्हा जाल तेव्हा तुम्ही एकत्र जमा.
जोपर्यंत तुम्ही एकत्र जमणार नाही, म्हणजे जोपर्यंत तुमचा संघ निर्माण होणार नाही, तोपर्यंत तुमच्या हातून कुठलीही चांगली कृती घडणार नाही. आणि म्हणून बोधिसत्वाचे ते 3 वाक्य लक्षात येतात की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. उलट का नाही सांगितलं बाबासाहेबांनी? हाताचं सांगितलं संघर्ष करा, घ्या काठ्या, मारा बळाबळा सगळ्याला, किंवा आपणही मार खा, त्याच्यानंतर मग संघटित व्हा आणि त्याच्यानंतर शिका. असं का नाही सांगितलं? कारण याला कुठली तरी लय होती, याच्या पाठीमागचं कुठलं तरी हे होतं. आणि म्हणून बाबासाहेब तुम्हाला गृहीत धरत होते की तुम्ही शिकले तर मग प्रज्ञावान व्हाल, शिकाल, त्याच्यामधून तुमच्या डोक्यात प्रज्ञा येईल. आणि प्रज्ञावान लोक जर एकत्र आले तर संघर्ष चांगल्या करता करतील. आम्ही शिकलो नाही असं. जर आता तुमचा लिटरेसी रेट घेतला तर बामणापेक्षा चांगला आहे. महाराजांचा शिक्षणाचा रेट कसा आहे? बामणापेक्षा जास्त आहे. परंतु संघटितपणात आम्ही बामणापेक्षा खूप कमी आहोत. त्या बामणाने आपलं वर्चस्व कायम ठेवून भारतामध्ये RSS नावाची एवढी मोठी संघटना उभी केली की जसं याच्यामध्ये दहीहंडी असते की नाही, दहीहंडीला खालच्या थराला महार, वरच्या थराला कुंभार, त्याच्यानंतर कुंभार. आणि एवढी मोठी चांगली घोषणा देतात की बामणाच्या शेंडीत आणि मांगाच्या वज्रमुठीत जेवढी ताकद आहे तेवढी कशातच नाही. किती मांगाला मोठं करून ठेवलं त्यांनी. आणि मात्र तो वरचं गाडगं फोडायला तो आहे शेंड्यावरती. 3% असणारा कुठे आहे? वरती. ते गाडगं फोडायला, त्याच्यामध्ये असणारा मलिदा खायला. आम्हाला मात्र ते करता आलं नाही. बाबासाहेबांनी बुद्धी चातुर्याने तुम्हाला थरं घालायलाही दिली होती. भारतीय राज्य घटनेमध्ये तुम्हाला 69 जातीला कोंबलं, पण तेही एवढे बुद्धिमान ठेवले की एकट्या बुद्धालाच बाजूला केलं आणि बाकीचे सगळे त्यांनी आपल्यामध्ये करून. कोणाचं कौशल्य आहे याच्याकरता बाबासाहेबांनी विहारात जायला सांगितलं होतं की तुम्ही तिथे जाल की ज्याच्या डोक्यामध्ये आहे तो तुम्हाला देईल आणि ज्याच्या डोक्यामध्ये थोडी कमी आहे तो दुसऱ्याकडून घेईल. ह्या विहारामधली ती बाबासाहेबांची संकल्पना होती की विहारामध्ये गेल्यानंतर तुम्ही ते घ्या. कधी कधी माणसाला चिकित्साही करता आली पाहिजे आणि ती कठोरपणाने करता आली पाहिजे. चिकित्सा करायची, कारण बाबासाहेबांनी खूप चिकित्सा, तुमच्या लक्षात येतात की नाही माहिती नाही. बाबासाहेब त्यावेळेस एकटे होते, घाबरले नाही. त्या पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी किंवा सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेलला जोड्याने मारा, हे बाबासाहेबांच्या भाषणातले वाक्य आहे. भोपटकर हा त्याच्या वर्तमानपत्रामध्ये लिहितो की महार माजलेत, आम्ही त्यांचे टाळके फोडू. बाबासाहेब दुसऱ्याच दिवशी अग्रलेखात लिहितात, आमचे टाळके आम्ही शाबूत ठेवून तुमच्या पाठी सोडतो. हे बाबासाहेबांचे अग्रलेखातले वाक्य आहे. म्हणून बाबासाहेब चिकित्सा करताना खूप कठोरपणाने करायचे. रिडल्स अँड हिंदुझम असंच नाही लिहिलं बाबासाहेबांनी. बाबासाहेबांनी रामाला अनावरोस म्हटलं, बापाच्या पोटचा नाहीये, आपल्या भाषेतलं सांगायचं तर. एवढी कठोर समीक्षा केली त्यांनी. आणि त्यावेळेस बाबासाहेबाचं काही करू शकले नाही, कारण बाबासाहेब सदाचारी होते. पण मात्र बाबासाहेब मेल्यानंतर गडकरी नावाचा एक संपादक, तुम्हाला आठवते की नाही माहित नाही, तुम्ही होते की नाही, चौफेर नावाचं एक सदर लिहायचं आणि त्यांनी रिडलचं प्रकरण मोठं केलं. का? आणि त्याला माहित होतं हे महारामध्ये असणारे एवढे चैतन्यवान नाहीये. सांगणारे षडयंत्र सांगत होतो की जेव्हा बाळासाहेब आंबेडकरला कमी हे पडले त्यावेळेस मात्र, आणि आता बाळासाहेबाचं नावही घ्यायला कोणी तयार नाही, कारण बाबासाहेबाचा इफेक्टच नाही झाला म्हणतात. काही गोष्टी स्पेस ओळखायच्या असतात. तुमच्या डोक्यावर कसा स्पेस आदळला जातो ते सांगतो. सगळ्या जणांच्या डोक्यामध्ये असेल की दूरदर्शन झालं किंवा कुठलेही चॅनल तुमची भूमिका मांडत नाही किंवा RSSचीच भूमिका मांडतात, परंतु तुमच्या डोक्यात परत असते की रवीश कुमार है की नाही, खूप छान पत्रकार आहे, एवढी टीका करतो त्यांच्यावरती. त्याच्यानंतर कोण येतो? तर दुसरा तो शर्मा. हा बरेचसे. आता तुमच्या डोक्यात असं असेल, परंतु जसे हे ते म्हणतात ना की नक्षलवाद्याचे स्लीपर स्लीप असते, तसेच हे RSSचे स्लीपर सेल आहे.
आता एखादं तुम्ही संभ्रमात पडले असाल की भंतीजी असं काय सांगायला लागले म्हणून. मी ह्याच विहारामध्ये सांगितलं होतं चंद्रचूडच्या पहिल्या वेळेस की तो माणूस आरएसएसचा हस्तक आहे. आणि नेमकं मला वाटतं पार्श्वभूमी होती की त्यांनी इलेक्शन फंडाच्या याच्यावरती डिसिजन दिलं होतं आणि सगळ्याच्या डोक्यात तेच होतं. पण मी सांगितलं होतं की नाही, या बदमाश माणसाने बदमाश निकाल दिलेला आहे. तसंच आहे. आत्ताही तुम्ही जर ते बघत गेले तर ते वर्षभर 5 वर्ष आरएसएसच्या त्यांच्या विरोधात बोलत असतात. रवीश कुमार असो, कुणी असो. परंतु ज्या दिवशी इलेक्शनचे निकाल येतात त्यावेळेस ते मर्मावरती बोट नाही ठेवत. मग ते काँग्रेसमध्ये अशी दुही होती, प्रकाश आंबेडकरांनी असा हस्तक्षेप केला, याची तशी झाली, कारण तुमच्यात क्रांतीची बीजच उगवू नयेत म्हणून टाकलेलं वर्ण हे पाणी असतं. हा स्पेस असा मारल्या जातो. कारण काय होतं, आज प्रत्येकाला माहिती आहे की मी मत दिलंच नाही, मी बीजेपीला मत दिलंच नाही, पण तरी बीजेपी निवडून येते आणि हा टीव्ही पुढे बसतो आणि ती लोक समजावत असतात की तुमच्यातल्या उणिवा काय आहे. ती लोक तुमचा क्रांतीचा जो विस्तव पेटणारा असतो त्या विस्तवावरती राग टाकायला तयार असतात. जर करायचं झालं, मी नेहमी विद्रोहीपणाने सांगत असतो की तुम्हाला काही भूमिका आम्हाला कशा घेतल्या गेल्या पाहिजे. मागे बऱ्याचशा वेळेस तो जरांगे, आता कुठे तो दिसणारच नाही, तो पाणायला निघाला होता देवेंद्र फडणवीसला. त्याच्या लोकांनी बसून त्याच्याच मराठवाड्यात त्यांनी 42 सीट निवडून आणले. काय हे जरी आमच्या लक्षात येणार नाही, आपल्याला मूर्ख बनवण्याकरता त्यांनी ते केलं होतं. दोन्ही बाजूने आम्ही मूर्ख बनलो. कुठेही नाही. बाळासाहेबाची चिकित्सा झाली पाहिजे, नाही असं नाही. बाळासाहेबाला आम्ही का म्हणून मतं द्यावी? बाळासाहेबाला त्या पद्धतीने विचारण्याची धमक तुमच्यात कधी येईल? कारण दुसऱ्याचा कोणाकडे बघता येत नाही आम्हाला. आजही नेतृत्व करायच्या लायकीचं कोण आहे तर आम्हाला बाळासाहेबच दिसतात फक्त खाली आहेत. पण त्यांची चिकित्सा आम्ही कठोरपणानं केली पाहिजे की जर तुम्हाला, आणि मी नेहमी सांगत असतो की ते बाबासाहेबाचे नातू आहेत म्हणून त्यांच्याकडे बघू नका. ते कॅपेबल आहेत की नाही, ते त्या लायक आहेत की नाही, आणि त्यांनी बऱ्याचशा वेळेस सिद्ध केलेलं आहे. तुम्ही चिकित्सा केली नसेल पण माझ्यासारखे माणसं करतात की आजपर्यंत त्यांनी बहुजनाचे 18 आमदार निवडून आणलेले आहेत. काय सिद्ध करायला पाहिजे होतं अजून त्या माणसाने? महारालाही त्यांनी आणलं, फक्त एवढंच आहे की ते तोंडाचे गोड नाहीये, फटकन बोलतात. म्हणून तिथे आम्हाला त्यांची चिकित्सा करता आली पाहिजे की बाबा तुम्ही बाबासाहेबांचे नातू म्हणतात, मग आनंदराज रिपब्लिकन काढून का वेगळ्या ठिकाणचा प्रचार करता? त्या राजरत्न आंबेडकरलाही आम्हाला विचारता आलं पाहिजे, बाबासाहेबाचा वंशज आहे म्हणून म्हणतोस बाबा, मग हे दुहीची बीज तुझ्यापासून का निर्माण होतात? आणि तुम्ही कधी विचारू शकाल? तुम्ही मात्र त्या लायकीचे लेवलचे बनाल तर. आम्ही आठवलेला नाही विचारू शकत हो, तो डायरेक्ट बीजेपीत जाऊन बसला तर. कारण का? कारण तुम्ही कमजोर आहात, कारण तुमची भूमिका नाही, तुम्ही प्रयोग सिद्ध करून दाखवू शकत नाही. म्हणून आज आपण या विहारामध्ये बसलेल्या लोकांच्या, आमच्या एवढ्या 5 टाळक्याला जरी झिंझिन्या आल्या तर आम्ही कामाला जर लागलो तर इथला नगरसेवक आम्ही बाळासाहेबाला निवडून आणून दाखवू आणि त्याला सांगू की असं राजकारण करावं लागतं, आम्ही असं करा, मग आम्ही तुमच्या पाठीमागं येऊ. आणि हे न करण्याचे परिणाम खूप गंभीर भोगावे लागतील. मी जसं म्हटलं ना की बौद्ध धर्म भारतामध्ये निर्माण झाला पुष्यमित्र शृंगाच्या प्रतिक्रांतीनं तर इथून लयाला गेला, पण तो जगात वाढला. तीच गत महाराष्ट्रात येईल की बाबासाहेबांनी महाराष्ट्रातल्या महारांना बौद्ध धर्म दिला, तो इथून लोप पावेल. राजस्थान, उत्तर प्रदेश इकडं फोपावेल आणि ती लोक सांगतील की हे बेईमान लोक होते, यांना धम्म नाही वाढवता आला. भारतामध्ये खूप चांगली स्थिती आहे, नाही तिकडे लोक जागृत होत आहेत, परंतु त्यांना नेतृत्वाची अजून ही येत नाही, नेतृत्व गडबडलेले आहे आणि आम्ही स्वीकारायला तयार नाही. अरे कुठेतरी एकाला स्वीकारा ना, जाऊ देत भिक्षू लोकांना, त्यांना सांगा तुम्ही तुमची चारिका करा आणि पोट भरा. बौद्ध महासभा स्वीकारा, नाही स्वीकारल्या जात तो त्रिलोक्य महासंघ स्वीकारा. नाही स्वीकारताय तर तुम्ही स्वतःच्या पायावर उभं एक प्रयोग करून दाखवा की भिक्षू संघाला, त्रिलोक्य महासंघाला, भारतीय बौद्ध महासभेला की समाज असा आहे म्हणून.
बाबासाहेबांनी आमच्यावर दिलेलं कर्तव्य आम्ही इमानद्वारे पाळतो, ह्या कुठल्या तरी एका भूमीत निर्माण होऊ द्या. बाळासाहेबच्या पाठीमागे जायला मी का सांगतो? बाळासाहेबांनी 3 प्रयोग करून दाखवले होते. तुमच्या कोणाच्या लक्षात आहे की नाही की पहिला भीमराव केराम नावाचा माणूस मक्काराम पवाराच्या मदतीने निवडून आणला. पहिला प्रयोग केला बाळासाहेब आंबेडकर. हा, तो केला. परत नाही. काय होतं? प्रयोग करणं परंतु त्याला टिकवून ठेवणं, ही जादू आता केलं होतं त्यांनी. आताही तुमच्या निवडून येण्याच्या शक्यता प्रत्येकाने वर्तवल्या. ते एक्झिट पोल, बिग्जिट पोल सगळे काय भानगडी असतील त्या आताही सांगत होते की वंचितचं खातं उघडेल. त्याच्यानंतर सुजात आंबेडकरांची स्टेटमेंट आहे, जर का आता आमच्यात कोणी बेईमान झाला तर नागडा करून मार, आहे की नाही? आताच स्टेटमेंट आहे. काय होतं? याच्या पाठीमागचं त्यांच्या डोक्यात आलं होतं की आम्ही निवडून तर आणू शकतो पण सांभाळू शकत नाही. म्हणून पहिला प्रयोग भीमराव केरामाचा. अवघा 60 दिवसात तो माणूस काँग्रेसमध्ये गेला. का? की ज्यांच्या भरोश्यावर त्यांनी प्रयोग केला होता, आम्ही फक्त प्रयोग केला आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करायला लागलो. आजही आम्ही तेच करतो. माझा मुद्दा कुठे घेऊन जायचा तुम्हाला विचार करा तुम्ही. आजही आम्ही काय करतो? मतदान करतो, आमचं काम संपलं. मी मागे तुम्हाला इथेच एक गोष्ट सांगितली होती की नाही, की धनावर बसून आम्ही भीक मागतो. आमच्या बुडाखाली केवढं मोठं धन आहे हेच आम्हाला माहिती नाही, त्याच्यावर बसून आम्ही भीक मागतो. तसंच भीमराव केराम गेला. कारण का? की आमच्या समाजामधला कुठलाही धाक त्याला नव्हता. आज पुऱ्या भारतामधली तीच परिस्थिती आहे की कुठल्याही आमदार खासदाराला धाक वाटत नाही. म्हणून अशोक चव्हाणासारखा माणूस बहुजनाची मतं घेतो आणि बीजेपी मध्ये जाऊन बसतो. ही क्रांतीची बीज कधी आपल्या डोक्यात जाणार आहे? दुसरा प्रयोग केला भारिप बहुजन महासंघाचा. 5 आमदार निवडून आणले होते. किती आणले होते? 5. भारिप बहुजन महाच्या प्रयोगामध्ये अकोला पॅटर्न त्याला आजही म्हणतात. अकोल्यामध्ये 4 शिंग असणारी माणसं आहेत का? मग तिथे तो पॅटर्न होऊ शकतो, बाकी ठिकाणी का नाही होत? कारण तुम्ही चालत असताना ते प्रतिक्रांतीला लगेच तयार आहे. 100 वर्षाची वाट बघत नाही. शरद पवारांचे स्टेटमेंट आहेत त्यावेळेस 1-1 लाख मतं मिळाली, काहीतरी प्रयोग केले पाहिजे. ज्यांना 1-1 लाख मतं मिळाली होती ते रिव्हर्स परत त्यांच्याकडे जाऊ. कारण तुम्हाला सांभाळता नाही आलं पाहिजे. आणि म्हणून ह्या चिकित्सा आपण कुठल्या भूमी निर्माण करायच्या, कुठल्या करायच्या, आणि म्हणून त्याच्याकरता आता आपण विहारात आलं पाहिजे. विहारामध्ये ती साधक बाधक चर्चा झाली पाहिजे. बौद्धाची आचारसंहिता, बौद्धाची आचारसंहिता आपण खूप म्हटलं. आचारसंहिता म्हणजे काय? कोड आहे ना, कानून आहे ना. कुठलाही नियम किंवा कानून बनवला जातो तर त्या कानूनच्या खाली ज्याला अंत म्हणतात त्याला शिक्षा ठरवली जाते. कायद्याचा नियम आहे की नाही? जर कायदा बनवला तर कायदा मोडला तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. म्हणून बौद्धाची आचारसंहिता म्हणजे बौद्धाचा कोड जर बनवत असेल तर शिक्षाही निर्माण केल्या पाहिजे. चापलुसी नको. जर ह्या कायद्याचं उल्लंघन होत असेल बौद्धाच्या आचारसंहितेचा तर त्याला ही शिक्षा झाली पाहिजे आणि ती कठोरपणाने अंमलात आली पाहिजे. आमच्या विशुद्धानंद भंतेजीला निस्तच जाऊन तिथे बोलणं किंवा तुम्ही कसं केलं विचारलं तेवढ्यापुरतं ते मानतील. पण त्या आचारसंहितेला जर शिक्षा असती, बौद्धाच्या आचारसंहितेमध्ये जर शिक्षा असती तर कुठल्याही भिक्षूंनी ही डेअरिंग केली नसती. तशी का झाली होती? मग परत तुम्हाला बुद्धाजवळ जावं लागेल. बुद्धाने 4 संघ बनवायला सांगितले होते. भिक्षू, भिक्षुणी, उपासक, उपासिका. कारण एकमेकाचं कंट्रोल एकमेकावर राहील. जर जजनी तुम्हाला कुठलीही शिक्षा सुनावली, अंमलबजावणी करण्याचं काम कोणाचं असतंय? पोलिसाचं असतंय. नाही तर जज म्हटला द्या याला फाशी, पोलीस म्हटले आम्ही त्याला पकडूनच नाही आणणार. काय करणार तो जज बसून तिथे? आणि म्हणून जर तुम्हाला तुमची आचारसंहिता निर्माण करायची असेल, तुम्हाला तुमचा समाज खरोखरच जर हे करायचा असेल, शिस्त कशा करत असते? अनुशासन कोणाला म्हटले? अनुशासनाचे 2 अर्थ होतात. अनुशासन डांबरट माणसाला रस्त्यावर आणण्याकरता आणि सद्ग्रस्ताला विकास बनवण्याकरता अनुशासन असतं.
अनुशासनाचे दोन्ही पर्याय असतात की जो बदमाश असतो त्याला कठोर शासन केलं तर त्याला वाटावर आणता येतं, परंतु जो पहिलाच सज्जन आहे त्याला विकास करता येतो अनुशासनाने. आणि म्हणून आपल्यामध्ये जर आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलेली कर्तव्य म्हणून आम्हाला विहारामध्ये जायचं असेल तर नुसती अशी भनंग विहार निर्माण करून फायदा नाहीये. त्या प्रत्येक विहारामध्ये तुम्हाला मी चिकित्सा करायची कठोर म्हणून सांगतो तुम्हाला. काही काही विहारात माझ्या कानावरती रिपोर्ट आहे, विहार आम्ही बांधले, मग भंतीजी तुम्ही इथे येऊन राहा, इथपर्यंत ठीक आहे, भंतीजी तुमच्या जेवणाची व्यवस्था करू, पण भंतीजी तुम्हाला जे काय दान मिळत असेल त्यातला अर्ध दान आम्ही तुम्ही आमच्या कमिटीला द्या, हेही सांगणारे आमच्यामध्ये कमी नाही. प्रत्येक आपल्या विहाराची ही कथा आहे. आणि म्हणून विहार तर पुष्कळ निर्माण झाली, पण विहारामध्ये काय चालावं, बाबासाहेबाला काय अपेक्षित होतं ते आजही होत नाही. आणि का होत नाही तर आचारसंहिता नाही, आणि एवढी तेवढी आचारसंहिता आहे तर मात्र तिला शिक्षेचं स्वरूप नाही. आणि म्हणून की आजच्या दिवशी आपण असा संकल्प केला पाहिजे की ही आचारसंहिता आम्ही निर्माण करत असताना, आम्ही बौद्धाचं हे करत असताना कुठल्या तरी एका भूमिकेतून कुणीतरी, कारण चिंगारी आग लावू शकते, मोठा टेंबा कुठली क्रांती करू शकत नाही, एक चिंगारी लागते फक्त खाली. एक चिंगारी कुणी बनायची. बुद्ध धर्मामध्ये चिंगारी कोणाला बनता येईल, राग कोणाला येईल, आणि जर राग येणारच नसेल तर मग आमच्यासारखे आम्ही बेशरम कुणी या दुनियेतच नाही. आजही आम्हाला काहीच वाटत नाही. बाबासाहेबाच्या वेळेस आमच्या याच्यामध्ये आमच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनचा विरोधी पक्ष नेता असायचा, आमचा नगरसेवक निवडून येता येता आमची परेशानी होतात आणि आम्हाला काही शरम वाटत नाही. आम्ही कधी आत्ममुग्ध होणार आहोत की नाही, आम्ही आमचं कधी विचार करणार आहोत की नाही, बाबासाहेबाच्या प्रती आम्ही कधी इमानदार राहणार आहोत की नाही. शेवटच्या कृतीला खूप किंमत असते. फाशी दिलेल्या माणसालाही विचारलं जातं की तुझी शेवटची इच्छा काय आहे. बाबासाहेबाचं शेवटचं भाषण होतंय, किती सिरियस घेतलं आम्ही. शेवटची इच्छा होती ना त्यांची ती. माणूस मरताना विचारतो बाबाला, बाबा तुमचं काही राहिलंय का? अरे माझ्या बापाने आपण होऊन सांगितलं तुम्हाला. आम्ही सिरियस नाही झालो म्हणून खरोखर आम्ही बाबासाहेबाची अवलाद आहोत का? बाबासाहेबाच्या आचरणातले खरे आम्ही वारसदार आहोत का? जर त्यांच्या शेवटच्या इच्छेलाही आम्ही कर्तव्य मानून जर करणार नसू तर मग मात्र आम्ही बाबासाहेबाचे वैचारिक वारसही नाही आहोत. कारण की बाबासाहेबाची शेवटचीच इच्छा होती ना, त्याच्यानंतर बाबासाहेब कधीही भाषण करू नाही शकले. बाबासाहेबांनी म्हणून कर्तव्य हा शब्द वापरला होता, नाही तर बाबासाहेब निश्चितच म्हणू शकले असते की बिहारातही जा. आता परत विनोद म्हणून काय येतो की काही काही एवढे बेशरम आहे की एक जण म्हणजे बाबासाहेबांनी रविवारच कशाला सांगितला हो, एक कसा दिवस भेटतो सुट्टीचा, किती बेशरमपणा म्हणा. तेवढ्याच दिवशी काय करायचंय, बायकोला पिक्चरला घेऊन जायचं असतंय, कुठल्या तरी हुरडा पार्टीला जायचं असते, कुठेतरी मटण खायचं असते, तेवढ्याच 8 दिवसातून एकदाच तर क्वार्टर पितो म्हणतोय. ते बाबासाहेब म्हणतात विहारात जा. काय म्हणायचं आमच्या समाज? कुठल्या युक्तिवाद आम्ही करतो? कुठल्या समस्येमधून आम्हाला जर समस्या तरी कळते का आम्हाला? काय समस्या आहे आमच्यापर्यंत, कुठपर्यंत आली, संकट आमच्या जवळ कुठपर्यंत येऊन ठेपलं हेही आम्हाला कळायला मार्ग नाही. आणि म्हणे आम्ही बुद्ध आहोत. बुद्धाचा अर्थ प्रज्ञावान आहे. बुद्ध या शब्दाचा अर्थ काय? प्रज्ञावान आहे. बाबासाहेब जर असते तर ढसाढसा रडले असते की मी कोणाला धम्म दिलाय, कोणाचं कर्तव्य आहे. म्हणून मी बघ किती पर्सेंटेज आहे. जर आपण ह्या पेठेनगरचा एक काढला तर आज आपण बसलेले किती पर्सेंटेज मध्ये येऊ? मला वाटतं शून्याच्या पुढे 10-12 शून्यानंतर एखादा येईल तर काही सांगता येत नाही. नुसतं मग हे बोलूनच होईल का? काही काही गोष्टी ह्या कठोरपणाने मिटवावं लागतात. एखाद्याच्या घरात जर पोरगा बेकार निघाला, बघा मी परत 2-3 गोष्टी काही सांगत असतो की भगवान बुद्धाला 999 खून करणाऱ्या अंगुलीमालाला माणसात आणता आलं है की नाही?
बुद्ध होते. कधी विचार केला की देवदत्तानं एकही खून केला नव्हता, पण मात्र देवदत्ताला भगवान बुद्ध सुधारू शकले नाही. विचार करतो का आपण कधी? का की जो जंगलातल्या 40-40 माणसाला मारत होते, बुद्ध गेले आणि एखादं जनावर कानाला पकडावं तसं पकडून घेऊन आले. देवदत्त त्यांच्या खानदानीतला होता, एकही खून नव्हता केला त्याने, आणि तोही साधा सुद्धा नव्हता, त्यालाही सिद्धी प्राप्त होती, पण त्यालाही बुद्ध सुधारू शकले नाही. मला वाटतं तसेच आमचे पूर्वाश्रमीचे महार आहेत. आमची एवढी कर्म खराब आहेत की बोधिसत्वासारखा माणूसही आमच्या सोबत येऊन गेला, परंतु आम्ही देवदत्त ते देवदत्तच राहायला निघा. उपासना जरी म्हटलो तरी नाही, आम्ही देवदत्त नाही आहोत, कारण आमचे बापदाते देवदत्त नव्हते. महाडच्या चौदार तळ्याला माझ्या नागपूरचा माझा बाप गेला होता. काळाराम मंदिराच्या सत्याग्रहामध्ये पुऱ्या महाराष्ट्रातून माझी बापदादे गेली होती. बाबासाहेबांनी 1 जानेवारीला भीमा कोरेगावला जमा ही हाक दिली, त्यावेळेसही माझे बापदादे गेले होते. म्हणून माझ्यामध्ये जीन बेईमानाचे नाही आहेत, फक्त आम्ही निद्रिस्त आहोत. आणि ही निद्रा कुणीतरी मोडली पाहिजे, आणि ती निद्रा मोडण्याला आम्ही 8-10 लोक जरी कारणीभूत झालो तरी मला वाटतं खूप आम्ही कमवल्यासारखं होईल. आणि म्हणून आपण सर्वांनी बाबासाहेबांनी सांगितलेल्या की विहारात जायचं, तर विहारात जाण्याकरता विहारही तसे सुसज्जित असावेत. RSSचं मी नेहमी सांगितल्याप्रमाणे कुठेही ऑफिस नाहीये. तुमच्यामध्ये तुम्ही भरपूर निर्माण केलंय, परंतु ते निर्माण कशा करता केलंय याचंच भान आम्हाला नाही. कारण ह्या विहारामध्ये स्तोत्र उपक्रम होतात, नाही असं नाही म्हणत नाही, काही काही याच्यामध्ये होतात. म्हणून कधी कधी पोरांच्या याच्यामध्ये जातो, पोरांना विचार काय जायचं त्या विहारामध्ये, वंदना असतात फक्त खाली, तिथे झोप येते मग, कारण त्या भंतीजीलाच सांगता येत नाही त्या वंदनेचा अर्थ, सुख नाही ना त्याची. विहारात जावं असं वाटावं असे कार्यक्रम तुमच्या विहारामध्ये झाले पाहिजेत. उत्कंठा लागली पाहिजे की पुढच्या वेळेस भंतेजी काय सांगणार आहेत, कुठल्या ज्ञानाचा झरा मला तिथे ऐकायला भेटणार आहे, मी गेलो तर माझा काय फायदा होणार आहे, आज मी ऐकून गेल्यानंतर 7 दिवस त्याचा मला काय उपयोग झालेला आहे, हे ज्या दिवशी तुम्ही सांगाल, आणि हे असंच निर्माण होणार नाही. बाबासाहेब 1920ला सामाजिक चळवळीमध्ये आले, तर 1956ला तुम्हाला बुद्धाकडे घेऊन गेले. छोटा काळ होता का? लगेच तिकडून बॅरिस्टर होऊन आले, PhD घेऊन आले, आणि इथल्या महाराच्या कानाला घालून बुद्ध केला असं झालंय. म्हणून आम्हालाही रिझल्ट लगेच पाहिजे आता. मग राजकारणाचे रिझल्टही आम्ही काय म्हणतो, बाळासाहेबांना ऐकलं असतं तर किमान 3 खासदार तर झाले असते हो, म्हणतो की नाही. बाळासाहेबांनी ऐकायला पाहिजे होतं, त्यांचं 3 खासदार आरामचे. अरे त्या 3 खासदारांनी काय केलं असतं? राजकारण करायचं कशा करताय? त्या 3 खासदाराच्या ऐवजी 40 लाख तुम्हाला दिसले असते, त्यांच्या उरात धडकी भरती की हे 40 लाख जर रोडवर आले तर आमचं काय होईल, हा विचार कधी आम्ही केलाच नाही. 3 खासदार आले असते तर काय झालं असतं, 1 मंत्री बसवलं की आम्ही तिथे, 1 मोठा मंत्री. काय केलं त्यांनी त्याचं? एखादं तरी काम सांगू शकतील का आठवले साहेब की मी हे समाजाकरता केलंय म्हणून? मग आमच्या समाजाच्या कधी लक्षात यावं, आम्ही कधी प्रगल्भ व्हावं. आम्ही शिक्षित बहुत आहोत, बुद्धिमान बी खूप आहेत आमच्यात, नाहीत असे नाही. मागच्या इलेक्शनला बघितलं असेल तुम्ही, 18 बुद्धिमान होते आमच्यामध्ये, लाईनीने सह्या केल्या होत्या बिचाऱ्यांनी. बाबासाहेबांनी जर आरक्षण दिलं नसतं तर ते आता सध्या कुठल्या तरी पाटलाच्या घरी शेण भरत असते. कसबे सारखाही, कसबे जिथे नोकरीला आहे तो रिझर्वेशन मधून गेलेला आहे. प्रज्ञा पवार, दया पवारची पोरगी शरद पवाराच्या कॉलेजवरती आहे, आणि ती मागासवर्गीयच्या कोट्यामधूनच आहे, आणि ती सांगते आम्हाला बुद्धिमान आहे, समाजाने बाळासाहेबाच्या याला मतं देऊ नका, म्हणते की नाही. बुद्धिमान जरूर आहे पण प्रज्ञावान नाहीये. तिचं नाव बापाने प्रज्ञा जरूर ठेवलं बिचारीचं, म्हणून कधी कधी म्हणतात की नाव करून वा मारते.
तशी ती प्रज्ञावान आहे. प्रज्ञा मॅट्रिकला 10 वेळेस नापास होते, नाव प्रज्ञाबाई. ह्या भूमिका आम्हाला कठोरपणाने मांडता आल्या पाहिजे, कठोरपणाने ऐकताही आल्या पाहिजे. नाहीतर भंतीजीनं एवढं कठोर प्रवचन केलं, आज आम्ही 16 आहेत, पुढच्या वर्षी 8च येतील. बसा भंतीजी बोंबलत, सांगा काय सांगायचं. जर हे असं झालं तर मग मात्र आम्हाला कुणीही वाचवायला येऊ शकणार नाही. आता परत बुद्ध आणि बाबासाहेब येणार नाहीयेत आणि आम्ही बाबासाहेब नाही होऊ शकणार. बाबासाहेब एक नाही होऊ शकणार, पण बाबासाहेबाचे काही गुण असे आहेत की आम्ही तो एक एक जरी आत्मसात केला तर लाख जण मिळून आम्ही एक बाबासाहेब नेमका निर्माण करू शकतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलेला हा विषय की आमचे कर्तव्य आहे की त्या आम्ही विहारामध्ये आम्ही गेलो, सगळं काही मरू द्या, पण आपण हेच विहार असं बनवू की हे महाराष्ट्राच्या पटलावरती इथून बाबासाहेबांनी सांगितलेल्या कर्तव्याच्या पूर्ती करता नेहमी झटत राहील, अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझी आजची धम्मदेशना इथेच थांबवतो. सगळ्यांचं कल्याण.